बीड़ जिले में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के तालुका अध्यक्ष देवराव लुगड़े महाराज ने अपने पदाधिकारियों को चौंकाने वाले निर्देश दिए हैं। उन्होंने कहा, अगर वो वाल्मीकि कराड़ का फोटो बैनर पर लगाते हैं तो आप बबन गीते का फोटो हर बैनर पर लगाइए। यह बयान सामने आते ही राजनीतिक हलकों में खलबली मच गई है। दरअसल संतोष देशमुख हत्या प्रकरण के आरोपी वाल्मीकि कराड़ का फोटो हाल ही में एक जन्मदिन के बैनर पर लगाया गया था। इसी के जवाब में राष्ट्रवादी शरद पवार गुट के तालुका अध्यक्ष लुगड़े महाराज ने परळी में आयोजित स्थानीय स्वराज्य संस्थाओं की बैठक में ये बात कही। जर वाल्मीकि कराडचा फोटो टाकू शकते तर आपल्याला बबन भाऊ तर 100% निर्दोष आहे। बबन भाऊ 100% निर्दोष आहे। तुम्हाला आम्हाला माहिती, या पुढे अध्यक्षाच्या वतीने मी सरचिटणीस या नात्याने तालुका अध्यक्षाला सूचना करतो, शहराध्यक्षाला सूचना की बबन भाऊचा फोटो प्रत्येक बॅनरवर यापुढे दिसला पाहिजे आणि यापुढे ज्या काही निवडी व्हायच्यात अध्यक्ष साहेब, परळीच्या भागामध्ये मला बरेच जणांचे फोन आले, महाराज तुम्ही तुमच्या लेटर पॅडवर, मी म्हणलं नाही, प्रोटोकॉलनं, पक्षाच्या प्रोटोकॉलनं तालुका अध्यक्षच आणि शहराध्यक्षच या निवडी करतात। तर या पुढच्या निवडी करताना तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्षांना सूचना प्रत्येक निवडी करताना किंवा आम्ही काही सुचवू, कारण इथं बरेच जण पोरं, आता विजय बडेंनी बोलले की जे हाडामासाचे काम करणारे पवार साहेबांच्या विचाराचे पोरं त्यांना पद नाहीत, तर सगळ्यांना पद मिळतील। आपल्याला एकच करायचं यापुढं की ज्याच्यात लई दम आहे ना अध्यक्ष साहेब, त्यानं इथली जी बराटे माजुर्डी जी प्रवृत्ती, या प्रवृत्तीच्या विरोधात बोलायचं, आपसामध्ये बोलायचं नाही। जे काही चुकीचे लोक आहेत, चिखलाच्या टिरी गळून पडणार आहेत, लक्षात ठेवा। या पुढे काम करताना आपण सगळे एकमेकाला सोबत घेऊ। अध्यक्ष साहेब, परळीच्या भागामध्ये जे काही जरी ताकदीने प्रस्थापित असले तरी सध्या ते विस्थापित आहेत असे बरेच लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेशासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत, पण आपल्यातला हे सगळा आलबेल बघता ते थोडं थांबलेत। म्हणून यापुढे माझी सगळ्यांना एक सूचना, यापुढे विनंती नाही करणार, सूचना करणार पक्षाच्या प्रोटोकॉल आदेशानुसार। यापुढे माझी की आपण कोणीही एकमेकाच्या विरोधात काही बोलायचं नाही। ज्याचं जे चुकलं त्यानं घरामध्ये जायचं, त्याचा कान धरायचा, आमच्यासारख्या दोघा चौघाला न्यायचं, सांगायचं हे चुकलाय। कारण आपण सगळे जरी एकत्र होऊन लढलात तरी ही शक्ती एवढी बलाढ्य आहे की या शक्तीला आपण नामोहरण करणं सोपं नाही। आणि आपण जर वेगळे झालात तर काही नाही, अनुरेणूच त्यांनी फुकलं की उडून जातात। म्हणून ह्या प्रवृत्तीला जर मातीत गाडायचा असेल, ह्या जातीचा आणि ओबीसीच्या नावाखाली इथला जे अन्याय अत्याचार झाकून घेणारा हा जो काही रंगेल आमदार आहे, याला आम्हाला जर उघडं पाडायचं असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि ते एकत्र येण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी करू। आणि अध्यक्ष साहेब आणि आदरणीय राजेसाहेब भाऊ, आपल्याला विनंती की या ठिकाणी काम करताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी यायलेत, आपल्याला सतर्क राहावं लागेल। निवडणुकीचा दौर आहे, कारण ह्यांचे गाव पातळीपासून शहरापर्यंत, तालुक्यापर्यंत, मतदारसंघापर्यंत सगळे प्रस्थापित आहेत, करोडोपती आहेत। आपले सामान्य कार्यकर्ते, हाडामासाचे कार्यकर्ते गरीब आहेत, ह्यांना अनेक अडचणी येऊ शकतात, खोटे गुन्हे दाखल करू शकतात किंवा काहीतरी अडचणी आणू शकतात। म्हणून यांच्यापेक्षा आपल्या सगळ्यांना सतर्क राहून ह्यांना ती ताकद आपल्याला पक्षाची द्यावं लागेल। आणि शेवटची एक विनंती करतो, आणि या ठिकाणी मी पक्षाचा पदाधिकारी या नात्याने, कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचाराचा या नात्याने, की या भागामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही राज्य आणि देश पातळीवर ज्या पक्षांचा अध्यक्ष साहेब जमत नाही ते परळीमध्ये जमते, कारण ती बी अन्यायग्रस्त आहेत।